की मी इतकी इमॅच्युअर नाही आहे की मी कोणाचं कॉपी करू. मला एकच सांगायचं आहे की ॲज अ मिडल क्लास गर्ल जर मी हे करू शकते ना तर ते हे तुम्हीही करू शकता. कसं होईल, काय होईल, असं होईल का, तसं होईल का, हा कुठलाही विचार न करता हे होईल आणि हे होतं आहे यावरती आपण जर ठाम राहिलो ना की ते नक्कीच होणार आहे. खूप साऱ्या स्टोरीज आहेत, खूप साऱ्या इन्स्पिरेशनल वुमन आहेत. तुम्ही त्यांच्याकडे बघा, स्वतःला मोटिवेट करा. आणि कोणालाच तुम्हाला बघायचं नसेल ना तर तुम्ही आरशात बघा. तुम्हाला एक बोलताना एक भक्कम स्त्री दिसेल, नक्कीच दिसेल. आणि तुम्ही ते करायला शिका. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTVमध्ये तुमचं स्वागत. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा. खरं तर हा 9 दिवस आपण जागर करत असतो. स्त्रियांना आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासूनच फार मान देत आला आहे, त्यात काही वादच नाही. पण हळूहळू जसा काळ बदलत गेला, 21वे शतक जसं येत गेलं, तसं स्त्री ही पुरुषांच्या देखील खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व हे सिद्ध करत आली आहे. आजचा रंग 7वा आणि आजच्या दिवशी आपण अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीला भेटणार आहोत की जिने खरं तर मोटिवेशनल व्हिडिओज खरं तर तिने सुरू केले. पण तिच्या ह्या मोटिवेशनल व्हिडिओजमुळे बऱ्याच मुली, या बऱ्याच तरुणी या मोटिवेट होत गेल्या आणि त्यांना त्यांचा जगण्याचा मार्ग खरं तर सापडला. तर अशीच प्रियंका दिवटे आपल्यासोबत आहे. तुझं खरं तर खूप खूप स्वागत. आणि खरंच तू खूप सुंदर दिसतेस आज. तर ॲज अ मेकअप आर्टिस्ट खरं तर आपल्याला स्वतःला पण कायम प्रेझेंटेबल राहावंच लागतं. तर सगळ्यात आधी मला तुझ्या लुकबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ओके. सो सगळ्यात आधी सगळ्यांचं धन्यवाद आणि तुमचंही धन्यवाद की तुम्ही मला चूज केलात नवरात्रीसाठी स्पेशली. कारण 9 दिवस आहेत आणि 9 दिवस कोणाला नक्की चूज करायचं. तर थँक्यू, तुम्ही मला तो चान्स दिला. आणि थँक्यू मेकअप आर्टिस्ट म्हणून नाही, तर मी आधीपासूनच मला थोडं प्रिपेअर राहावं लागतं. आणि मला आवडतं, ही आवड आहे माझी की आधीपासून मी थोडंफार टचअप करूनच कॅमेरासमोर किंवा लोकांसमोर प्रेझेंट करावं स्वतःला. कारण त्याने मला वाटतं की माझा कॉन्फिडन्स जास्त वाढतो. कारण जर असे दाग धब्बे घेऊन, पिंपल्स घेऊन मी कोणासमोर बोलते तर त्याचं लक्ष माझ्याकडे नाही तर माझ्या पिंपल्सकडे जाईल, मे बी, असं मला वाटतं. सो माझं असंच असतं की मेकअप करून, थोडाफार टचअप करून मी स्वतःला प्रेझेंट करते. मुळात मला ना PhD तुझा हा जो ब्रँड आहे त्याची सुरुवात कुठून झाली, म्हणजे कुठपासून डोक्यात आलं की आधीपासूनच स्टुडिओच उभा करून तुला शिकवायचं होतं, तर ही सुरुवात कुठून झाली? आणि त्या दरम्यान येणारे फायनान्शियल म्हण किंवा मेंटल म्हण, या सगळ्या अडथळ्यांना पार करत फायनली आय रिच हिअर, तर ती सुरुवात कशी झाली? सो जेव्हा मी कोर्स, म्हणजे मला असं वाटलं की आता मला मेकअप कोर्स करायचा आहे, त्यावेळेस खरं सांगू तर माझ्या पॉकेटमध्ये तेवढे पैसे नव्हते ना बँकमध्ये होते. तर मी त्यासाठी 2 वर्ष थांबले की नाही, आता कुठून तरी इन्कम काहीतरी करायचं. सो ड्रॉइंग क्लास वगैरे घेऊन हे सगळं जी रक्कम जमा केली, म्हणजे मी आर्टिस्ट आहे सो ड्रॉइंग क्लास पण घेत होते. सो हळूहळू सेविंग्स करून करून जी रक्कम जमा केली ती मी ह्यामध्ये इन्व्हेस्ट केली की, आणि मी एक व्हिडिओ पण केला आहे की मी ह्यामध्ये माझी मेहनत इन्व्हेस्ट केली आहे असं. आणि तिथून जी सुरुवात झाली तेव्हा मी बोलली की नाही, आता क्लास करूनच टाकूया. क्लास केला. मग त्यानंतर कळलं की क्लासचे तर लाखो फीज आहेत, पण त्या व्यतिरिक्त वॅनिटीची पण फीज असते. वॅनिटीचे पण लाखो रुपये जातात आपले, म्हणजे ऑलमोस्ट 50,000ची वॅनिटी लागते आपल्याला स्टार्टिंगला. सो ते सुद्धा मॅनेज केलं. नाही करून हो नाही करून बोलली की नाही, आता मी यामध्ये इन्वॉल्व झालीच आहे तर आता स्टार्टच करू. आणि शिकवण्याचं म्हणजे जसं जसं माझं मेकअप मला आवडत गेला ना, मला असं वाटलं की नाही, आता मला गरज आहे कोणाला तरी नॉलेज देण्याची. सो आता मी 100% झाली आहे, प्रिपेअर झाली आहे आणि मी आता नॉलेज देऊ शकते. आणि शिकवायचं म्हटलं तर जसं मी ड्रॉइंग क्लासमध्ये शिकवत होती तिथूनच माझी आवड होती. त्याआधी मी क्लासेसही घ्यायचे, होम ट्युशन्स वगैरे 2-3 मुलांचे असे. नंतर ड्रॉइंगमध्ये 60 मुलं होते. त्यानंतर मी बोलली की नाही, आता मेकअप येत आहे ना, आता मेकअप शिकवायचा. आणि ही जर्नी कुठून स्टार्ट झालेली, यूट्यूबपासून. की यूट्यूबवरती मी लोकांना जसं नॉलेज देत होते ना, यूट्यूबवरती मी मेकअप व्हिडिओ स्टार्ट केलेले जेव्हा मी मेकअप जर्नीमध्ये इन्वॉल्व झालेली तेव्हा. सो मग ते यूट्यूबवरती कॉमेंट्स येतात ना की आम्हाला हे शिकवा, आम्हाला हे दाखवा. तेव्हा बोलली की नाही, आता शिकवण्याची गरज आहे आणि आता स्वतःचं काहीतरी क्लासेसचा विचार करूया आपण. सो अशीच झालेली ही जर्नी स्टार्ट. आणि स्टुडिओ घ्यायचा म्हणजे एखाद्या मराठी मुलीला, जिच्याकडे मेकअप शिकायला पैसे नव्हते, ती स्टुडिओ ऑब्व्हियसली इतकं सगळं इन्व्हेस्टमेंट करणं आणि सगळं ओव्हरऑल मेकअपचे प्रोडक्ट्सपासून आपल्याकडे सगळं आहे. सो हे सगळं अरेंज करणं एकट्या मुलीने करणं हे खूप कठीण असतं आणि कठीण होतं माझ्यासाठी. कारण ऑब्व्हियसली माझे डॅडसुद्धा पास झाले
आणि मम्मी असते, भाऊ असतो. सो असं इन्कम मी कोणाकडे मागू असं कोणीच नाही आहे. सो मम्मानी थोडाफार सपोर्ट केला स्टुडिओसाठी आणि जे काही मी सोशल मीडियावरून म्हणजे इंस्टाग्राम किंवा ब्रँड प्रमोशन्स करून जे काही मी सेविंग्स केलेले ते मी ह्या स्टुडिओमध्ये ओतलेत असं मी सांगेन. बरं, एक असतं ना की जेव्हा आपण काहीतरी अचीव करतो पण ते अचीव करताना लोक आपल्याला समोरच्या बाजूने बघत असतात की ओके हिने केलं आहे, पण त्यांना कधी कधी असं होतं की हिने हे कसं केलं, आधी हिची परिस्थिती वेगळी होती, आत्ता हिची परिस्थिती वेगळी आहे. लोक फार ना जज करतात आपल्याला. तर तुझ्या बाबतीत असं कधी झालं का की लोकांनी तुला फार जज केलं आहे आणि ॲज वी सेड की तुझ्याकडे ॲज अ आर्टिस्ट म्हणून म्हणजे फाईन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन इन्क्लुडिंग घरातले नातेवाईक, कारण बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणजे बाहेरची लोक बोलत आहे पण नातेवाईक पहिल्यांदा बोट दाखवायला उभे असतात. तर तुझ्या बाबतीत असं झालं आहे का? हो, सगळ्यांसोबत होतं, प्रत्येक मुलीसोबत होतं, तुमच्यासोबत पण झालं असेल. येस, ऑफकोर्स. जेव्हा मी कॉलेज डेजमध्ये होते आणि माझे ना मित्र वगैरे खूप फ्रेंड्स असायचे स्कूलपासूनच आणि माझा बॉयफ्रेंड होता तेव्हापासूनच स्कूलपासून. सो लोकांना हे माहिती होतं आणि लोकांना सगळीकडे असे बघत राहायचे, म्हणजे एकाच मुलासोबत सगळीकडे. पण मला असं नाव दिलेलं गेलेलं, म्हणजे हे मला मम्मीकडून कळालेलं माझ्या आणि खूप वाईट होतं हे की 4 जणांसोबत फिरलेली मुलगी आहे हे असं बोललेत आणि माझ्या आजूबाजूला राहणारेच हे बोललेत. त्यावेळेचे ते आणि आत्ताच्या वेळेस जे ते मला ज्या नजरेने बघतात ना, असं एक जलसी किंवा एक रिस्पेक्ट पण आणि एक जलसी पण, ही खूप चांगली गोष्ट करते आणि ही गोष्ट चांगली करते या दृष्टिकोनाने बघतात तेव्हा मला बरं वाटतं की जी लोक मला खूप खालचा विचार करत होते, मी जी नव्हते ते मला बोलत होते आणि आता मी आहे आणि त्यांना ते बघवत नाही आहे. सो हे खूप मन भरून येतं कधीतरी क्योंकि बोलते, सॉरी एडिट करून टाका. कारण मी ॲज अ गर्ल तेव्हा मी खूप फ्रीली अशी राहायचे, आत्ता जशी आहे तशीच. मला काही वाटायचं नाही, मी एवढं मनावर घ्यायचं नाही. पण मॉम डॅडला ऑब्व्हियसली आपल्या मम्मी पप्पांकडून आपण ही गोष्ट ऐकतोय की लोक तुझ्याबद्दल असं बोलत आहेत, तर ती खूप वाईट गोष्ट होते. आणि मम्मी पप्पा हे थँक्स की मॉम डॅडने तेव्हा मला असा कुठला प्रश्न केला नाही की तू होतीस का किंवा तू फिरत होतीस का किंवा तू अशी आहेस का, कारण त्यांना माहिती होतं की आपली मुलगी नाही आहे तशी. सो ऑल थँक्स टू माय मॉम डॅड अँड ऑल थँक्स टू दोज पीपल ज्यांनी मला अशी नावं ठेवली आणि म्हणून मी माझं नाव अजून मोठं केलं. नाही, खरं तू म्हणलीस ते बरोबर आहे की बऱ्याचदा ना कुणी आपल्याला नेगेटिव्ह जेव्हा बोलतं त्याच्यानंतर आपण खरंच ते खूप घेतो की अरे मी अशी नाही आहे ना, मी तर सिद्ध करून दाखवणार. तर तू नक्कीच ते सिद्ध केलं आणि नक्कीच तू इन्फ्लुएन्स करतेस बऱ्याच तरुणींना, किंवा आय वुड नॉट से फक्त तरुणी पण सगळ्याच महिलांना की ज्या मे बी घरी असतात किंवा कामाला असतात पण त्यांना मेकअप म्हणून आवडे. कारण जनरली मेकअप म्हणजे काय तर एक असतं की बाबा फाउंडेशन लावा, पावडर लावा, लिपस्टिक लावा, हा नॉर्मल कॉन्सेप्ट आहे सामान्य महिलांचा मेकअपसाठी. पण मी तुझ्या व्हिडिओजमध्ये पण पाहिले की तू प्रत्येक गोष्ट फार बारकाईने समजावून सांगते. बिकॉज कसं की स्किन आहे, त्याचे टोन्स काय असतात, त्यानुसार कसं केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी खरं तर तू समजावून सांगते की जनरली त्या मेकअप काय म्हणतात क्लासेसमध्ये नाही समजवलं जात. तर ही सुरुवात आणि ते कुठून म्हणजे तू जे सांगतेस हे तुझ्या स्टुडंटला त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं आणि ही शिकवण्याची पद्धत कुठून आत्मसात केलीस? जसं मी बोलले, शिकवायची खूप आवड आहे आणि मी स्वतःला बघते माझ्या स्टुडंट्समध्ये की मी त्यावेळेस म्हणजे मी माझ्या वेळेस मला कसं शिकवलं जात होतं किंवा मला काही कळत नव्हतं. असं जे शिकवत होते तेव्हा मला काही कळत नव्हतं. मी बोलते की नाही, माझा जीव ओतूनच आता शिकवते, म्हणजे सगळंच डिटेल, यू गेट एव्हरीथिंग हिअर. म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे की पावडर लावायची असते, ते पण मी 100 वेळा सांगते की पावडर लावायची असते. सो कुठून ना कुठून ते असंच मी स्टुडंट्समध्ये स्वतःला बघते. खरं तर मराठी मुलगी आणि बिझनेस तर मुळात हे समीकरण कसं, कारण जनरली एकतर मराठी माणूस आणि बिझनेस हे एक समाजामध्ये की मराठी माणूस असेल किंवा मराठी मुलगी असेल किंवा मुलगा असेल, इधर आपण कुणाकडे तरी काम करतो, हेच एक कॉमन गोष्ट डोक्यामध्ये. पण मराठी मुलगी असूनही बिझनेस सुरू करणं याकडे कसं पाहतेस? ॲक्च्युली ही गोष्ट मी सकाळीच माझ्या स्टुडंट्सला सांगत होते की मी गेलेले इंटरव्ह्यूला जॉबसाठी, स्कूल होतं, इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी इंटरव्ह्यूला गेलेले. त्यावेळेस मला असं वाटलं, म्हणजे फीलच असं झालं की जेव्हा मी इंटरव्ह्यूमधून बाहेर आले ना, की प्रियंका ही तुझी गोष्ट नाही आहे, तू कोणाकडे जॉब करणं ही तुझी गोष्ट नाही आहे, तू स्वतःचं काहीतरी उभं करणं. तेव्हा तर खरं तर मी माझे ड्रॉइंग क्लास उभे केलेले. पण मेकअपमध्ये आता हे मेकअपचं झालं तर
इतका मोठा स्टुडिओ ओपन करताना माझी मम्मासुद्धा मला बोलत होती की होईल का गं, म्हणजे कसं करशील, त्यापेक्षा कुठेतरी काहीतरी बघ, असं होतं. आणि हे असं आपल्या फॅमिलीमधून आपल्याला येतं, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मनात कोणीतरी तसंच भरलेलं असतं की नाही, हे आपली गोष्ट नाही आहे, पैसा इन्व्हेस्ट करणं ही आपली गोष्ट नाही आहे. पण मितेश आहे माझ्यासोबत आणि मितेश इज गुजराती. सो गुजराती लोकांकडे मला वाटतं बिझनेस नॉलेज खूप जास्त असतं, कारण ते त्यांच्या याच्यातूनच आलेलं असतं ते कुठेतरी. आणि आपल्या मनात हेच भरलेलं असतं की आपली गोष्ट नाही आहे बिझनेस म्हणजे. पण आपण जर असं बघत गेलो ना, तर आपल्याला खूप सारे मराठी मुली आणि मुलं, म्हणजे मराठी माणसं ही बिझनेसमध्ये दिसतील जेव्हा आपण बघू. पण आपण मनातच असं धरतोय की बिझनेस इज नॉट माय टाईप, बिझनेस हे मराठी माणसाचं काम नाही, आपण फक्त कुठेतरी जॉब करावा. तेव्हा आपल्याला तसं जाणवतं. म्हणजे नेगेटिव्ह बघितलं तर नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह बघितलं तर पॉझिटिव्ह. आणि माझं असं होतं की मी जर नाही केली नाही ही गोष्ट, तर मग मी कधीच करणार नाही, कधी होणारच नाही. करून बघूया ना, झालं तर झालं आणि चांगलंच होतं ना. आता नसतं झालं तर मग माझं मन मारत गेलं असतं. आणि जर मी केलंच नसतं तर मग मीच मेली असती, असं झालं असतं की तू करायला हवं होतं. की म्हातारपणी असं होतं ना, मी नेहमी तो विचार करते की ये एक ही लाईफ आहे, काय लॉस होईल तो होईल, काय प्रॉफिट होईल तो होईल, इथेच ठेवून जायचं आहे सगळं. सो करूनच बघू असं होतं. आणि मला असं वाटतं की जर तुम्हीसुद्धा असा विचार करत असाल की तुम्ही एक महिला आहात, एकटी मुलगी आहात आणि तुम्ही काही करू शकत नाही किंवा असं काही आहे, तर माझ्याकडे बघा. नजर लावू नका. नाही, कोणाची नजर लागत नाही, टचवूड. पण माझ्याकडेच नाही तर अशा खूप साऱ्या स्टोरीज आहेत, खूप साऱ्या इन्स्पिरेशनल वुमन आहेत. तुम्ही त्यांच्याकडे बघा, स्वतःला मोटिवेट करा. आणि कोणालाच तुम्हाला बघायचं नसेल ना, तर तुम्ही आरशात बघा. तुम्हाला एक बोलताना एक भक्कम स्त्री दिसेल, नक्कीच दिसेल. आणि तुम्ही ते कराल, अचीव कराल फॉर शुअर. आणि मला अजून एक असा प्रश्न विचारायचा होता की ड्रॉइंग क्लासेस तू म्हणत होती की, तर पुन्हा एकदा मेकअप तर तू शिकवतेस आहे, पण ड्रॉइंग क्लासेस किंवा त्याच्या रिलेटेड पण काही करायचं डोक्यात आहे का? आत्तापर्यंत माझे म्हणजे स्टुडिओमध्ये 3 बॅचेस जेव्हा होते ना मेकअपचे, तेव्हा माझे ड्रॉइंग क्लास पण चालू होते. येस, मी सॅटर्डे संडे इथे क्लास घ्यायचे. त्यानंतर मी बंद केलं, कारण माझी संडे बॅच पण चालू झाली मेकअपमध्ये. तर नक्कीच, कारण ड्रॉइंग क्लास हे माझं स्टार्ट होतं आणि मी ते एंड कधीच करणार नाही. सो नक्कीच मी ते सुद्धा चालू कर. कारण मी आजच माझ्या स्टुडंट्स सांगत होते, माझे स्टुडंट्स मला विचारत होते, मला एक रांगोळीचे 2 ऑर्डर्स आलेले, मला दसऱ्याचे येतात आणि ते खूप वर्षापासून येत आहेत. तर एक असतं ना की, म्हणजे मी स्टुडंट्सला बोलले की जाणार का तुम्ही, रांगोळी येते का तुम्हाला? तर बोलतात कोणाला आली आहे ऑर्डर? तर मी बोलली की मला आली आहे. म्हटलं मॅम तुम्ही काय काय करता? म्हटलं मी सगळं करते आणि मी एक गोष्ट सोडत नाही, मी 200 रुपयेसुद्धा सोडत नाही. जिथून इन्कम आहे, जिथून कमवायचं आहे. कारण आपण बघितलेत ते दिवस जेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते. सो मी तशी कुठलीही गोष्ट सोडत नाही. आणि आता मी रांगोळीच्या ऑर्डर्सला पण जाणार आहे. म्हणजे मी इथे हे सगळं उभं केलं आहे. लोक म्हणत असतील की इतका पैसा येतो आहे किंवा कमवते, काय गरज आहे? पण नाही, गरजेसाठी असं नसतं, आवड पण असते ती एक. आणि माझ्या आवड म्हणूनच सगळं करते. आणि जेव्हा आपण आवडीने कुठली गोष्ट करतो, लक्ष्मी आपोआप येते आपल्याकडे. आणि तू म्हणालीस तसं की आवड म्हणून तर करतोच, पण त्या गोष्टीतून, छोट्या छोट्या गोष्टीतून आज आपण इथे पोहोचलो, त्यामुळे त्यांना विसरून खरंच नक्कीच नाही चालेल. तर बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं काम करतोय, तर लोकांकडून असं हे होतं की कॉपी करतोय का कुणाची. तर आय थिंक तुला देखील अशा कमेंट्स आलेल्या आणि त्याचं तू आय थिंक एक व्हिडिओ किंवा स्टोरी देखील गेलेली, तर त्याबद्दल काय सांगशील? सो मी त्यावरती एक व्हिडिओ केलेला की मी इतकी इमॅच्युअर नाही आहे की मी कोणाचं कॉपी करू. ऑब्व्हियसली मी इतका मोठा डिसिजन घेतला आहे कोणाचं कॉपी करण्यासाठी नाही. आणि कोणाचं कॉपी करून मी केलं असतं तर मला नाही वाटत मी हे स्टुडिओ उभा केला असता. कारण कॉपी ती हिंमत लागते यार हे सगळं करायला. मला माहिती आहे, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की हां मी हे करू शकते. आणि म्हणून मी इतका मोठा डिसिजन घेतला असं मला वाटतं. आणि कॉपीचे जे मेसेजेस किंवा कॉमेंट्स यायचे ना मला, ते मोस्ट ऑफ फेक अकाउंटवरून यायचे. आणि म्हणून मी तो व्हिडिओ केलेला. नाही तर मी रिअल अकाउंट्सला असं वगैरे कॉमेंट वगैरे हे करत नाही, रिप्लाय वगैरे इतका देत नाही व्हिडिओ थ्रू. सो ते कुठेतरी लागतं की फेक अकाउंट्स बनवून कोणीतरी मलाच हे करते की तू कॉपी करते, तू हे करतेस, वॉट एव्हर.
तू म्हणालीस तर खरंच हे फार चुकीचं आणि एक तू इन्फ्लुएन्स करतेस आजच्या तरुणींना किंवा आजच्या महिलांना. तर अशा कोणता इन्सिडेंट्स आठवतो का की तुझ्या स्टुडंट्सबद्दल किंवा कोणीतरी एक अशी एक लक्षात राहणारी स्टुडंट आहे की मे बी तुझ्यातल्या तू म्हणालीस असं की तू प्रत्येक स्टुडंट्समध्ये तुला पाहते, पण तुझ्यात लक्षात राहणारी अशी कोणती एक स्टुडंट आहे का की तिचं मे बी बॅकग्राऊंड फार वेगळं आहे आणि अ लॉट ऑफ स्ट्रगल तिच्या लाईफमध्ये असेल, असं काही लक्षात आहे का? हो नक्कीच. आणि ही माझी आय थिंक 3rd बॅचची स्टुडंट होती. मी तिचं नाव नाही घेणार कारण तिने मला नाहीच सांगितलं की मॅम नका सांगू कोणाला. मी हे प्रत्येक बॅचला सांगते तिची स्टोरी. ती रत्नागिरीवरून आलेली आणि ती 2 दिवस चक्क स्टेशनवरती राहिली आहे PhDसाठी. म्हणजे इथले PGs वगैरे तिने अफोर्ड करू शकत नव्हते आणि हॉटेल्स वगैरे 2-3 दिवस ती ॲडमिशनच्या आधीच आलेली. मी तेव्हा इथे नव्हती, क्लास सुरू होण्याच्या आधी मी बाहेर गेलेली. सो आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि ती इथेच कुठेतरी खारघर स्टेशनवरती ती राहिली 2 दिवस, 2 रात्र तिने काढले आणि कोणाला पत्ताही नव्हता. सो हे खूप वाईट होतं माझ्यासाठी आणि एक चांगली गोष्ट पण होती आणि एक खूप वाईट गोष्ट पण होती की PhDसाठी. चांगली गोष्ट म्हणजे PhDसाठी ती मुलगी आली तिथून, एकटी आली रत्नागिरीवरून. आणि खूप वाईट होतं की बिचारीने इतकं कोण कसं करू शकतं, असं झालं. तू म्हणालीस की तुझे बाबा देखील, तर आज बाबा असते तर काय असतं म्हणजे ते? आज बाबा असते तर ते इथे असते. त्यांना मी सांगितलं असतं ना की आता माझा इंटरव्ह्यू वगैरे आहे आणि ते रोज आले असते मला भेटायला. रोज स्टुडिओमध्ये काय चालू आहे बघायला नक्कीच आले असते. आणि मला असं वाटतं की पप्पा गेले ना त्यानंतर मला ज्या गोष्टी करायच्या होत्या, मी पप्पांना सांगितलेलं की मला असं करायचं असं कर, ते सगळं कंप्लीट होत गेलं आणि काही असे जास्त मोठमोठे अडथळे आले नाही आहेत. मला वाटतं की त्यांचाच हात आहे आणि ते बघतायत, ते करतायत, स्वतः करून घेत आहेत. स्वतः जे काही ब्लॉकेज आहेत ना रोड्समध्ये किंवा या माझ्या जर्नीमध्ये ते सगळं साफ करत आहेत, क्लिअर करत आहेत. आणि कुठेतरी मी त्यांना फील करते, नेहमी फील करते पप्पांना. तर येस उनका ही है सब. आणि त्यांची पिया मोठी होते बघताना तेही खूप खुश असतील. येस. मला तुझ्या ना या लोगोबद्दल ॲक्च्युली जाणून घ्यायला आवडेल. खूप युनिक आहे लोगो, कसा सुचला? वाव, चंद्रकोर ही माझी फेवरेट आहे. मी चंद्रकोर लहानपणापासून मी डान्स वगैरे करायचे तर आम्ही चंद्रकोर लावायचो नऊवारीवरती. इवन नॉर्मल साडीजवरती पण चंद्रकोर असायची. आणि चंद्रकोर ही जसं माझा जो स्टुडिओ आहे तो मुलींसाठी आहे, मोस्ट ऑफ मेकअप रिलेटेड आहे. बोली की काय करावं, तर जास्त असा विचार न करता चंद्रकोर डोक्यात होतीच आणि बोली की चंद्रकोरमध्येच आपण PhD असं करू, प्रियंका शैलेश ड्युटे. त्यामध्ये तिन्ही नाव आले, पप्पांचं पण आलं. सो हाच एक कॉन्सेप्ट होता. आणि एक बोलतो ना चंद्रकोर लावल्यावरती यू फील कम्प्लीट, एक वेगळी नशा असते ती. चंद्रकोर लावली की मस्त असं दिसतो आपण आणि लक्षात राहील असा युनिक लोगो आहे म्हणून एक ब्रँड होऊ शकतो. त्याच हेतूने मी हे केलेलं. बरं, व्हॉट नेक्स्ट? आता हा स्टुडिओ तर आहे, व्हॉट युअर नेक्स्ट प्लॅन्स? ओके, मी कधी असे फ्युचर प्लॅन्स बनवत नसते. असतात काही गोल्स असतात पण ते खूप दूरचे असतात, असं असतं. पण असे नसतात की यानंतर काय. मी माझ्या जर्नीवरती जसं मी चालू आहे फ्लोमध्ये जात असते. नेक्स्ट म्हटलं तर हा स्टुडिओ आम्ही आता सोडतो आहे आणि जॅनपासून आम्ही दुसरा स्टुडिओमध्ये शिफ्ट होतो आहे. तर हा एक मोठा नेक्स्ट आहे माझ्यासाठी. आणि आजच्या तरुणींना किंवा महिलांना तुला एक खास संदेश द्यायचा असेल तर काय देशील? ओके, एक मोठाच संदेश देऊन टाकते की मी माझंच सांगते की माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते, म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते शिकण्यासाठी किंवा काही आपलं स्वतःचा बिझनेस आहे ते करण्यासाठी, पण आता मी हे करते बिकॉज माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकेन. आधीपासूनच मी खूप मोटिवेट असते आणि कॉन्फिडंट असते. तर मला एकच सांगायचं आहे की ॲज अ मिडल क्लास गर्ल जर मी हे करू शकते ना तर हे तुम्हीही करू शकता. कसं होईल, काय होईल, असं होईल का, तसं होईल का, हा कुठलाही विचार न करता हे होईल आणि हे होतं आहे यावरती आपण जर ठाम राहिलो ना की ते नक्कीच होणार आहे. आजही मी सकाळी उठल्यावरती माझ्या हाताला बोलते की थँक्यू. मला तर रडायला येईल ऑब्व्हियसली की थँक्यू मला इतकं दिल्याबद्दल. तू मला खूप काही देतो आहेस. आणि मी डोळ्यांवरती हात ठेवून मग डोक्यावर फिरवते की थँक्यू मला आजचा दिवस दाखवला देवा. युनिवर्सला मी थँक्यू बोलते. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवरती सर्च करा युनिव्हर्सल मोटिवेशनल व्हिडिओज आणि तुम्हाला नक्कीच एक मोठा रस्ता मिळेल त्यासाठी. तेवढंच.
तर नक्कीच प्रियांका जसं म्हणाली तसे प्रत्येक महिलेने खरं तर ठरवलं की ती कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकते. तर याच गोष्टीवरती आपण खरं तर थांबूयात आणि तुम्हाला देखील नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.